ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। पण हीच गोष्ट बाउन्स बॅक पण होऊ शकते ना. आपण बघितलं समीरण लोकसभेमध्ये की 7 फेऱ्यांमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या. अनेक जण म्हणत होते की एवढी लांब लचक निवडणूक आतापर्यंत बघितलेली नाही. आणि भले इलेक्शन्स नोव्हेंबरमध्ये होतील, ऑक्टोबरमध्ये होतील, त्याचा प्रचार ऑलरेडी सुरू झाला आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं तर एवढ्या लवकर काही प्रचार सुरू झालेला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हे काउंटर इफेक्टिव्ह पण ठरू शकतं. नवीन नॅरेटिव्स क्रिएट होऊ शकतात. त्या लॉंग इलेक्शन कॅम्पेनमध्ये जी नॅरेटिव्स तयार झाली ती नॅरेटिव्स खोडून काढायला भारतीय जनता पार्टीला नाकी नऊ आलं आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की भाजपच्या सीट्स कमी झाल्या आहेत. हे काउंटर इफेक्टिव्ह होईल का? ज्या पद्धतीने खांडेकर म्हणतायत त्या पद्धतीने कमीत कमी 2 हफ्ते जाऊ शकतात. जर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणार असेल तर आता 17 ऑगस्टला 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जाणार आहेत. कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये, जर तोपर्यंत निवडणुका डिक्लेअर झाल्या नाहीत तर अजून 3,000 रुपये जातील. टोटल 6,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जाऊ शकतात निवडणुका डिक्लेअर होईपर्यंत. त्या बेनिफिटचा कुठेतरी काय म्हणतात त्याच्यासाठी थांबलंय सरकार आणि त्याचा फायदाच होईल का? इट कॅन गो अगेन्स्ट ऑल्सो. मला वाटतं साहिल, आपण याच्या आधी 2 वेळा या मुद्द्यावर बोललेलो आहोत, पण परत एकदा ठासून माझं म्हणणं मला सांगणं अत्यावश्यक वाटतं की प्रत्येक वेळेला अशा योजनांचा फायदा होतोच असं नाही. काही वेळेला त्या बाउन्स बॅक होऊ शकतात, बुमरँग होऊ शकतात, असं मागे आपण बोललेलो होतो. तेच माझं आजही म्हणणं आहे. आत्ताच लेटेस्ट डेव्हलपमेंट माझ्या कानावर जी आलेली आहे काही मिनिटांपूर्वी किंवा 1 तास सव्वा तासापूर्वी, लाडकी बहीणचा पहिला हप्ता मुंबईतल्या महिला खातेदारांच्या खात्यात जमा झालेला आहे. 17 ऑगस्टला तो जमा होईल असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता माझे स्क्रीनशॉट सुद्धा त्याचे सगळीकडे यायला सुरुवात झालेली आहे की पहिला हप्ता त्या योजनेचा 1,500 रुपयाचा हा मुंबईतल्या काही हजार महिलांच्या, ज्यांनी जुलैमध्ये ऍप्लिकेशन केलेलं होतं त्या मुंबईतल्या महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे. याचा अर्थ सरकार किती अँक्शस आहे, सरकार किती या बाबतीत जितके पैशाची सगळी इन्व्हेस्टमेंट सरकारची होते आहे, फंड्स डायव्हर्ट करायला लागलेले आहेत, त्याच्याबद्दल सरकारला किती काळजी आहे आणि किती टोकाचं टेन्शन त्यांच्या डोक्यावर असेल. लोकांपर्यंत ही योजना पोहोचतीये का, ती ऍक्सेप्ट होतीये का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याच मुंबई तकच्या बैठकीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की 3 हप्ते कुठल्याही परिस्थितीत जमा होणार म्हणजे होणार. मधल्या काळात राणांनी केलेलं विधान जे होतं, त्यांना सपोर्ट भाजपचा आहे असे राणा, अमरावतीचे आमदार राणा, त्यांनी जे विधान केलं होतं की गमतीत केलं असं ते म्हणतात की आम्ही काढून घेऊ पैसे जर आम्हाला सपोर्ट नाही मिळाला तर. त्याचा एक जबरदस्त दणका त्यांना बसलेला आहे. आणि लोकसभेत ज्या गोष्टी घडल्या त्या आता घडता कामा नये, चुकीचं नॅरेटिव्ह सेट होऊ नये म्हणून मागचे 2 दिवस आपण बघतो आहोत की हे सगळे सांगायला निघालेले आहेत. प्रत्येक भाषणात सांगतायत दोन्ही उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री आणि इतर सगळे नेते महायुतीचे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत रोलबॅक होऊ देणार नाही, हे तुमच्या खात्यात जमा होणार. कुणाचा बाप आला तरी ही योजना रद्द होऊ शकणार नाही आम्ही असेपर्यंत इतक्या टोकाला जाऊन विधान या तिघांनी केलेली आहेत. मला 3 मुद्दे फक्त महत्वाचे वाटतात. मिलिंद खांडेकर म्हणाले ते अगदी खरं आहे. याच्यामध्ये निवडणुका डिलिंक केल्याशिवाय एकमेकांच्या इलेक्शन्स बरोबर घेण्याचा जनरली आयोगाचा प्रयत्न असतो. समीरण, तुझा आवाज गेलाय मला वाटतं. यावेळेला तो प्रयत्न होईल त्यांचा पायंडे फोडण्याचा. 5-6 टप्प्यांमध्ये जशा लोकसभेला निवडणुका घेतल्या तशा प्रत्येक राज्याच्या वेगळ्या निवडणुका ते घेऊ शकतात. मला 2 ते 3 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये असं वाटतात की त्यांना म्हणजे भाजपला पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये बंडखोरीचा सगळ्यात मोठा फटका बसेल असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे अजितदादांबद्दलचं मत हे संघाच्या पंचजन्य आणि ऑर्गनायझर मधून आल्यानंतर जी काही खळबळ उडालेली आहे तो एक महत्वाचा मुद्दा आहे की बंडखोरी वाढू शकते. की तुम्ही जर आता आमची उमेदवारी तुमची काढून त्यांना देणार असाल तर आम्हाला बंडखोर म्हणून उभं राहण्याला पर्याय नाहीये. नंतर भले आम्ही परत भाजपबरोबर येऊ पण आता बंडखोरी करू, हा एक मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा कोर्टाचा निकाल काय लागतो. आता परत एकदा ऑगस्टच्या 2nd वीकमध्ये, मला वाटतं कालच तू सांगितलंस, तुझ्या आजही दुपारी तू उल्लेख केलास की 16 का 17 ऑगस्टला परत हिअरिंग आहे सुप्रीम कोर्टाचं. तर ते काही दिवस तरी चालेल, असं नाही होणार की हिअरिंग 2 दिवस झालं आणि तिसऱ्या दिवशी फायनल वर्डिक्ट आलं. तर हे वर्डिक्ट जर समजा ऑगस्ट एंड पर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आलं तर त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठी रिअलाइनमेंट संभवू शकते. निकाल काय येतोय त्याच्यावर आहे. अपात्रतेचा मुद्दा आहे, पक्ष चिन्हाचा मुद्दा आहे, पक्षाच्या नावाचा मुद्दा आहे. पण जो निर्णय शिवसेनेच्या बाबतीत होईल तोच निर्णय एनसीपीच्या बाबतीत त्याच लाईनवर होईल अशी अपेक्षा आहे. असा काही फार मोठा सी चेंज त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. तेव्हा कोर्टाचा निर्णय हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि जसं आता खांडेकर म्हणाले त्याप्रमाणे योजनांचा फीडबॅक आणि त्याचं एक अनालिसिस हे प्रत्येकाने आपल्या एजन्सी सर्व्हेज कामाला लावलेत.
ते येईपर्यंत त्यांना वाट बघावी लागेल. 3 हप्ते जमा होईपर्यंत जर निवडणुका घेतल्या किंवा आचारसंहिता लागली तर कदाचित त्याच्या शेवटच्या हप्त्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, कुठलेही हप्ते जमा करता येणार नाही. तर हे सगळे कायदेशीर मुद्दे लक्षात घेऊन, आणि सगळ्यात महत्वाचं खरं सांगू का, खांडेकर म्हणाले ते खरं आहे, दिवाळीच्या दिवसात त्याच्या आधीच्या 8 दिवसामध्ये जनप्रतिनिधी घरात येऊन आपल्याला मत द्या म्हणतात. हे सामान्य माणसाला महाराष्ट्रातल्या संस्कृतीला जर आपण धरून बघितलं तर ते आवडणारं नाही. त्यांना काही सण असे असतात की जे त्यांच्या पद्धतीने अनुभवून एन्जॉय करू द्यायचे असतात. त्याच्यामध्ये राजकारण झालं, त्याच्यामध्ये जर सगळीकडे भोंगे वाजत फिरले तर त्या सणाच्या एन्जॉय करण्यावर कुठेतरी परिणाम होतो. पब्लिक परसेप्शन त्याच्यामध्ये बदलू शकतं, ही फार मोठी भीती सत्ताधाऱ्यांना आता वाटते आहे. ते बदलू नये, त्याचा फटका बसू नये म्हणून कदाचित दिवाळीचा संपूर्ण वेळ जर सोडायचा ठरवला तर खांडेकर म्हणतात तसं निवडणुका डिलिंग करून त्या कुठेतरी नोव्हेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकला घेता येऊ शकतात. 20 ते 24 नोव्हेंबर पर्यंत सरकार फॉर्म व्हायला वेळ आहे. त्याच्यामुळे नंतर 2 ते 2.5 आठवडे आहेत, त्यामुळे वेळेचा प्रॉब्लेम येणार नाही. मलाही असं वाटतं की नोव्हेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये या निवडणुका होऊ शकतात. नाही, याच्यामध्ये अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग अशी आहे की मिलिंदजी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका एकत्र आणि महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतील म्हणून, आणि कारण 3 नोव्हेंबरपर्यंत हरियाणामध्ये विधानसभा फॉर्म करायची आहे. पण यावेळची परिस्थिती अशी आहे की ह्या 4ही स्टेट्समध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र या सगळ्या स्टेट्समध्ये भारतीय जनता पार्टीकडे कॉन्फिडन्स नाही आहे की ते पूर्ण जिंकूच शकतील म्हणून. ज्या पद्धतीने 14 मध्ये आपण बघितलं, 19 मध्ये हरियाणामध्ये त्यांना कॉलिशन गव्हर्नमेंट फॉर्म करायला लागलं आणि महाराष्ट्रातली परिस्थितीच कम्प्लीट वेगळी झाली. झारखंडमध्ये तर सरकारच बदललं, म्हणजे तिकडे त्या निवडणुका हरले. याही वेळेस त्यांना तो कॉन्फिडन्स नाही. अशा परिस्थितीमध्ये हे रिस्की नाही का होणार भाजपसाठी की हरियाणाच्या निवडणुका आधी झाल्या आणि आत्ताच्या परिस्थितीत हरियाणामध्ये लोकसभेतच ज्या पद्धतीचा फटका भाजपला बसलाय आणि तिथे काँग्रेसचा परफॉर्मन्स आपण ज्या पद्धतीने बघतोय, वेगवेगळी नॅरेटिव्स तिकडे जी सेट होत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हरियाणामध्ये जर भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुका हरली, त्याचे निकाल लागल्यानंतर त्याचाही परिणाम हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या मनोबलावरती, कारण नुसतं भाजपला स्वतः जिंकायचं नाहीये तर अलायन्स पार्टनर बरोबर त्यांना जिंकायचं आहे. त्यांना स्वतःचा परफॉर्मन्स जोपर्यंत 100च्या पलीकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणं फार कठीण आहे. अशा परिस्थितीत ही विषयाची परीक्षा होणार नाही का बीजेपीसाठी की हरियाणाचे निकाल आधी करून घ्यायचे आणि नंतर मग महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जायचं? म्हणजे एकदम साहिल बरोबर आहे, कारण कुठल्याही निवडणुकीचा निकाल जो आहे तो दुसऱ्या राज्यावरती कमेंट सायकोलॉजिकली तरी फरक टाकतो. पण आता कसं आहे की जर 4 राज्यांमध्ये आपण बघितलं तर जम्मू काश्मीरला आता आपण बाजूला ठेवलं, जे 3 राज्य आहे तिथे 2 राज्यामध्ये भाजप सत्तेमध्ये आहे, झारखंडमध्ये ते सत्तेमध्ये नाहीये. तर मला वाटतं जे लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स राहिला आणि जेवढं अनपॉप्युलर जे हेमंत सोरेनचं गव्हर्नमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं की किमान म्हणजे त्यांना ऍडव्हान्टेज झारखंडमध्ये आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आता जर त्यांना असं वाटलं की आपण डीलिंग करून देर इज अ डिसएडव्हान्टेज, लोकसभेचं निवडणूक बघितलं तर त्यांना असं वाटलं जर डीलिंग करून हरियाणामध्ये डिसएडव्हान्टेज आहे बीजेपीला आणि बीजेपीला महाराष्ट्रामध्ये डिसएडव्हान्टेज आहे, तर जर त्यांनी एक राज्य सॅक्रिफाईस करायचं ठरवलं की चला हरियाणा जाऊ द्या, मात्र देर इज स्टील अ चान्स, जर आपला महाराष्ट्रामध्ये आपण जर 15 दिवस 1 महिना पुढे ढकललं आणि तिकडे काहीतरी निकाल लागला, कारण मग असंही होईल ना साहेब, असंही शक्य आहे की हरियाणाच्या निवडणुका तुम्ही सप्टेंबरमध्ये घेऊ शकता. कारण आता लक्षात ठेवा 11 आणि 12 ऑगस्टला तिथे निवडणूक आयोग जाऊन आलं चंडीगडला हरियाणाच्या रिव्ह्यू करण्यासाठी. त्याच्या 10 दिवसापूर्वी ते जम्मू काश्मीरला जाऊन आले. तर थेओरिटिकली हे पॉसिबल आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे आता या पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये निवडणुका अनाऊन्स करून सप्टेंबर, कारण सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही जम्मू काश्मीर करू. तर हे शक्य आहे की सप्टेंबरमध्ये करून टाकायचं, बाबा जो निकाल लागेल तो लागेल आणि 2 महिन्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक लागेल. तर मला असं वाटतं की हे अजूनही सगळं आपण स्पेक्युलेशन करतो एका प्रकारे. मात्र आज मी जी मनी कंट्रोल मध्ये बातमी वाचली एक, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की हा विचार चालू आहे. कारण माझ्या आठवणीत साहिल 2004 पासून मी महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही निवडणूक बघतोय. मला 99चं आठवत नाही, पण 2004 पासून जेव्हा निवडणुका झाल्या, झारखंड जरी वेगळं झालं तरी महाराष्ट्र आणि हरियाणा नेहमी एकत्रित झालेलं होतं, एकत्रित झालेलं आहे. आणि फक्त एकच मला याच्यात एक गोष्ट जोडायची साहिल की 2004 म्हणा, 9 म्हणा, 14 म्हणा, फक्त 19 मध्ये जो निकाल आला तो त्या लोकसभेसारखा नाही आला. म्हणजे आपण जर 2004 मध्ये बघितलं की युपीए निवडून आला, महाराष्ट्रात निवडून आलं. 2009 मध्ये लोकसभा जिंकलं युपीएने, ते जिंकले महाराष्ट्रातही. 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं, बीजेपी आणि म्हणजे त्यांच्या अलायन्सने महाराष्ट्रात जिंकले. 19 मध्ये मात्र बदल झाला. बदल म्हणजे हरियाणातही झाला, हरियाणामध्ये बीजेपीचं सरकार बनलं
मात्र त्यांची मेजॉरिटी स्वतःची आली नाही आणि तसंच महाराष्ट्रातही झालं. तर 19चा निकाल हा पहिल्या 3 निवडणुकापेक्षा वेगळा होता. पण आतापर्यंत जी पार्टी लीड करत आली, आपण जे म्हणतोय ना नोव्हेंबरमध्ये काय होईल, तर महाराष्ट्र ऍज वेल एज हरियाणामध्ये गेल्या 3 निवडणुकात बघितलं, जो निकाल लोकसभेचा लागतो तोच निकाल जवळपास, म्हणजे आता जरी का भाजपला 2019 मध्ये मेजॉरिटी नाही मिळाली, पण तरी शिवसेना आणि भाजपची खेचामखाच झाली नसती तर तेच बनलं असतं. म्हणजे जे माझं म्हणणं, जो निकाल लोकसभेत लागतो तोच महाराष्ट्रामध्ये विधानसभेत लागतो. तर हे जर आपण हिस्ट्री बघितली तर बीजेपी और महायुती इज ॲट अ डिसएडव्हान्टेज. जर आता त्यांना असं वाटलं की 1 महिना पुढे ढकलून काही चान्स आहे, आणि आता काय ना साहेब 6 पक्ष आहे, तर त्या 6 पक्षामध्ये काय आहे की कुठलाही एक पक्ष दुसऱ्या अलायन्स मध्ये गेला तर खेळ बदलू शकतो. म्हणजे जर आता असं आहे ना की 288 जागा आहे आणि जवळपास दोघांचा दावा असेल की बाबा एकाला 150 येतील, एकाला 125 येतील, तर त्यातला एकही पक्ष एका अलायन्स मधनं दुसऱ्याकडे गेला, म्हणजे 4-2 असं झालं, तर ते सरकार कोणाचंही बनवू शकतं ना. म्हणजे एकूण आपण जर आतापर्यंत जो ट्रेंड बघितला की शिवसेना जर महायुतीमध्ये गेलं किंवा अजित पवार इकडे आले, असं कोणी एक घर बदललं तर ते पूर्ण सरकारचं जसं आपण 19 मध्ये झालं तसं परत होऊ शकतं.